लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याच्या जातवा गावात तालुका विधी सेवा प्राधिकरण व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न झाले। याबाबत सविस्तर माहिती अशी की जातवा गावात तालुका विधी सेवा प्राधिकरण व तालुका वकील संघ फुलंब्री यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरामध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले। सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष फुलंब्री न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीमती व्ही राव जडेजा हे होते, तर प्रमुख उपस्थिती जातवा ग्रामपंचायतचे सरपंच सिंधुबाई बनकर व उपसरपंच तानाजी पवार हे होते। सदर कायदेविषयक शिबिरामध्ये वक्ते म्हणून ॲडव्होकेट जी. व्ही. गडकरी यांनी सामाजिक न्याय याविषयी, सामाजिक न्यायाची संकल्पना व सदर न्याय कशा पद्धतीने आपण शासनाकडे व न्यायालयामार्फत मागणी करू शकता याविषयी सखोल मार्गदर्शन केले। तर ॲडव्होकेट रफियुद्दीन एस काझी यांनी पोक्सो कायदा, लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण कायदा 2012 या कायद्याअंतर्गत बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी आहे व कायद्याच्या तरतुदीप्रमाणे विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली असून या बाबींची माहिती दिली। तसेच ॲडव्होकेट एस. व्ही. आरग यांनी माहितीचा अधिकार कायदा 2005 याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की सदर कायद्याचे मूळ उद्देश हा भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे आहे व प्रशासकीय अधिकारी यांनी जन्म माहिती देणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते। या संदर्भात माहिती दिली। तसेच फुलंब्री तालुका वकील संघाचे ज्येष्ठ वकील NG पवार यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 याविषयी सखोल मार्गदर्शन करताना सांगितले की जी मुले आपल्या पालकांना सोडून देतात, विधेयकाने परिभाषित केल्याप्रमाणे त्यांना 3 ते 6 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 10,000 रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज करून संरक्षण मागू शकतात। तसेच पालकांना आमिष व फसवून केलेल्या खरेदी खत तसेच बक्षीसपत्र सुद्धा उपविभागीय अधिकारी रद्द करू शकतात। तसेच पालकांना उदरनिर्वाह भत्ता देण्याचे आदेश व अधिकार दिलेले आहे। तर ॲडव्होकेट अमोल ढेपले व ॲडव्होकेट प्रकाश थोरात यांनी राईट टू फूड, अन्न अधिकार व शिक्षण याविषयी कायदेशीर मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष फुलंब्री न्यायालयाचे न्यायाधीश व्ही राव जडेजा यांनी अध्यक्षीय भाषण केले व सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन फुलंब्री वकील संघाचे अधिवक्ता ॲडव्होकेट AS कापरे यांनी केले। तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जातवा ग्रामपंचायतचे उपसरपंच तानाजी पवार यांनी केले। सदर कार्यक्रमामध्ये ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला। कार्यक्रम आहे की कायद्याची तोंड ओळख आपल्याला व्हावी या संदर्भात हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। जसं पवार वकिलांनी सांगितलं की न्यायालय आपल्या इथे आलेले आहे, वकील संघ आपल्या इथे आलेले आहे, कशासाठी, का म्हणून आज वेगवेगळे जे त्यांनी टॉपिक घेतले, वेगवेगळ्या विषयांवर जे त्यांनी मार्गदर्शन दिलं किंवा त्या कायद्यांची तोंड ओळख दिली आपल्याला, कशासाठी असेल बरा हा जो सर्व कार्यक्रम आहे किंवा हा जो सर्व एवढा उपहास चालू आहे, ह्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपण समाजाला काही देणं लागतो ही भावना, या भावनेतून न्यायालय आपल्या दारी असे जे कार्यक्रम असतात या अंतर्गत हा एक कार्यक्रम घेतला जातो। तिथे न्यायाधीश आणि वकील मंडळी स्वतः वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन कायद्याची तोंड ओळख देतात। मग त्यात प्रत्येक प्रकारचे कायदे आणि जसं राईट टू फूड होतं, एक आपण सुरुवात करू की राईट टू फूड, राईट टू एज्युकेशन असं आपल्याला सांगण्यात आलं की अन्नाचा अधिकार, अन्न आपण म्हणतो अन्न परम ब्रह्म, तर अन्नाचा हा जो अधिकार आहे हा प्रत्येकाचा आहे। मग तिथे त्याच्यामुळे श्रीमंतालाही भूक लागल्यावर जेवणच जेवायला लागतं आणि एखादा गरीबालाही भूक लागलं तर तो जेवणारच आहे। त्यामुळे आपण कशी समता आणू शकतो त्यासाठी म्हणून आपण सामाजिक न्याय दिवस आणला की सामाजिक न्याय दिवस म्हणजे काय नेमकं, त्याच्यात हे जे त्यांनी सांगितले कायदे किंवा त्याची तोंड ओळख आपल्याला सहज वाटतं की त्याच्यात आमचा काय सहभाग, तर ते कसं आपल्याला त्याची माहिती मिळणार। राईट टू एज्युकेशनचा खरा अर्थ हा आहे, मला चांगलं काय आणि वाईट काय ह्याची ओळख करता यावी। तिथे राईट टू एज्युकेशन म्हणजे मला सही करता येते हे म्हणजे शिक्षण झालं का, नाही, तर काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे ह्याची जर बुद्धी माझी डेव्हलप होत असेल आणि त्या बुद्धीने मी विचार करून वागत असेल तर मी खरं
साक्षर म्हणता येईल. याचा आणखी एक पुढे जाऊन सांगू तर आपल्याला जेव्हा कळतं की काय चांगलं आणि काय वाईट, तर समाजातील जे काही अन्यायकारक गोष्टी आहेत त्याचा प्रतिकार करण्याची ताकद पण आपल्याला त्या शिक्षणाच्या हक्कातूनच मिळते. मला जेव्हा कळतं की माझे वडील किंवा माझे कोण नातेवाईक आहे जे माझ्या आईला मारत आहे किंवा इतर कोणाला मारत आहे, लहान मुलांना मारत आहे, तर ते चांगलं असेल बरं का वाईट आहे, हे जर मला कळत असेल, तिथे शिक्षणाचा हक्क उभा राहतो. तिथे शिक्षण का घ्यावं? आज एका दगडफोड्याचा मुलगा देखील जिल्हाधिकारी होऊ शकतो आणि झालेले आहे. शिक्षणासाठी कुठली वयाची अट नाही, त्याला पैशाची कुठली अट लागत नाही. उच्च शिक्षण घ्यायला म्हणून जास्त पैसे लागतात अशातला भाग नाही. तुमच्यामध्ये फक्त ते एक भावना लागते की नाही मला शिक्षण घ्यायचंय. गांधीजी म्हणतात बी द चेंज यू वॉन्ट टू सी दिस सोसायटी. म्हणजे मला समाजात किंवा लोकांमध्ये मला जे बदल घडवायचा आहे, मला वाटतं की हे बरोबर नाही वागले, हे असं नाही पाहिजे होतं, तो बदल पहिला मी स्वतःमध्ये घडवायचा आहे. ही जी भावना आहे की ती सुरुवात माझ्यापासून होईल. ही भावना रुजू करण्याचं काम शिक्षण करतं, ही भावना मजबूत करण्याचं काम शिक्षण करतं. आणि त्यामुळे शिक्षणाचा हक्क हा फक्त शैक्षणिक कामांसाठी नाहीये, तर त्यातून समाजातील जागरूकता कशी निर्माण करता येईल यासाठी आहे. आपल्या आजूबाजूला जर एखादा अन्याय होत असेल, जसं बाल लैंगिक शोषण पासून प्रोटेक्शन त्याचा कायद्याचं जसं सांगितलं वकील साहेबांनी, त्या अंतर्गत जर आज मला ऍटलिस्ट तोंड ओळख मिळाली आहे, याच्या पुढे माझ्यासमोर जर असं काही झालं किंवा शाळेतील मुलांना टार्गेट करणं सोपं असतं का? कारण मुलांना जर भीती घातली, आता तिथे कोणीही असेल, जसं आधीच्या वकिलांनी सांगितलं की तिथे एखादा पुरुष असेल, स्त्री असेल किंवा त्यांचे शिक्षक असतील, त्यांचे सिनियर्स असतील, म्हणजे शाळेत त्यांच्या वरिष्ठ असतील, यांच्यापैकी कोणीही त्यांना इझिली कंट्रोल करू शकतो मुलांना. का? मुलांना जर घाबरवलं, भीती दाखवली, बघ तुझं काय म्हणतो आपण ऍडमिशन कॅन्सल करून टाकेल, तुला शाळेतून काढून टाकणार, तुला दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळणार नाही, असे सगळे शेरे मारले तर मुलं शांत बसतात. मग ती मुलं म्हणजे मुलं आणि मुली दोन्ही, ते कोणापुढे बोलू शकत नाही. आणि सर्वात पहिली गोष्ट याची जर ओळखायचं असेल की एखाद्याचं लैंगिक शोषण झालं, ती मुलं अगदी शांत होऊन जातात. जशी मुलं नॉर्मली खेळतात, बागडतात, त्या गोष्टी कमी होतात. हे पालकांना सांगणं याच्यासाठी आहे की पालकांनी ह्याकडे लक्ष द्यायचं आहे. मुलं लहान आहेत, आपण म्हणतो की फुल आहेत लहान, ते कोमसतात लगेच, त्यांना सुचत नाही की मी बोलावं का नाही बोलावं. त्यात मुलींचा आणखी गोंधळ असतो की मी बोलल्यावर माझी अब्रू जाईल, माझ्या घरच्यांची अब्रू जाईल, समाजातील काय बोलतील, लोक मला काय म्हणतील, एवढा सगळा विचार करताना मुली गप्प असतात. या सगळ्या गोष्टींचा उहापोह करत नाही किंवा कमीत कमी आपल्या आई वडिलांना सांगायला पण त्यांना भीती वाटते की आई वडील मलाच मारतील, तू नक्की काहीतरी केलं असेल. पण अशातला भाग नाहीये. एखाद्या व्यक्तीचं अस्तित्व जेव्हा तुम्ही त्यांचं लैंगिक शोषण करता, ते म्हणजे त्याच्या अस्तित्वाला धक्का पोचतोय. आणि त्यामुळे एखाद्या आपल्या मित्रांनी मैत्रिणींनी जर आपल्याला एखादी गोष्ट सांगितली की यांनी माझ्याबरोबर असं असं वागले किंवा हे मला आवडलं नाही, जे गुड टच बॅड टच सांगितलं, तर ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवा. खरं शैक्षणिक जागरूकता इथे असणार आहे की हे कोणी सांगितल्यावर तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला त्याची खबर तुमच्या शाळेतील प्राचार्यांना द्यायची, आचार्यांना द्यायची, त्यांच्या आई वडिलांना द्यायची आणि तुमच्या गावातील जे पोलीस पाटील असतील किंवा संबंधित पोलीस ठाणे असेल तिथे तुम्हाला सांगायचं. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त वाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा.